श्री गणेश पुराण शुक्ल ब्राह्मणांना ऐश्वर्य प्राप्ती अध्याय 54 ते 55। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव म्हणाले, व्यासजी, काशीतील लोकांच्या विनंतीवरून महोत्कटांनी त्यांच्या आदरातिथ्य स्वीकारण्याचे ठरवले। ते सर्वप्रथम शुक्ल ब्राह्मणाकडे गेले। त्यांच्या पूजेचा स्वीकार करून त्यांच्या घरी भोजन केले। तेवढ्यात राजांचे भोई पालखी घेऊन तिथे आले। महोत्कट राजप्रासादात जाण्यासाठी त्या पालखीत बसले। त्यांना निरोप देताना त्या पतिपत्नीचे हृदय भरून आले होते। ती उभयता पालखी समवेत काही अंतर चालून गेली। ती दोघे आपल्या झोपडीपाशी आली तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले, कारण त्यांच्या झोपडीच्या ठिकाणी एक भव्य प्रासाद दृष्टीस पडला। त्यात अनेक सुशोभित दालने होती, दासदासी व सेवेकरी होते, समृद्ध कोशागार होते, धान्यानी भरलेली कोठारे आणि पशुधनाने युक्त असा गोठा होता। ती वैभवसंपन्न वास्तू पाहून त्यांना मोठा प्रश्न पडला। तेवढ्यात दासदासी धावत आल्या। त्यांनी दोघांचे स्वागत करून त्यांना सन्मानाने प्रासादात नेले। एवढे वैभव एकदम प्राप्त झाले यावर त्या ब्राह्मणीचा विश्वासच बसत नव्हता। शुक्ल निप्रांनी त्यांची समजूत काढली। नंतरच्या काळात गणेश कृपेने प्राप्त झालेल्या त्या वैभवाचा उपभोग घेत त्यांनी भगवत भक्तीच केली। इकडे महोत्कटांची वाट पाहून लोक त्यांना भेटायला गेले। त्यांच्या आग्रहाचा मान ठेवण्यासाठी महोत्कटांनी आपल्या मायाशक्तीने स्वतः इतकीच काशीराजांचीही प्रतिरूपे तयार केली आणि त्या नगरातील प्रत्येकाकडे पूजेचा आणि भोजनाचा स्वीकार केला। हा चमत्कार पाहून सनक आणि सुनंदन स्तब्ध झाले। ते अभिमानरहित होऊन महोत्कटांना शरण गेले। त्यांनी काशीमध्ये वरदविनायकाची स्थापना करून गणेश तीर्थ नामक एक कुंड उत्पन्न केले। श्री गणेश पुराण अध्याय 54 व 55 समाप्त। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।